36 मिनिटांनी पहिला बॉल पडला. 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला मैदानावरती पूर्ण करायचे आहेत. विथिन 15 मिनिट थर्ड ओव्हर कंप्लीट व्हायलाच हवी. फटका लाजवाब. बॅटच्या समोर नजरेच्या कमरात अगदी कैद केला जावा. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट बॉल ट्रॅव्हल होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फर्स्ट फोर. थँक्यू डीजे. पहिला गुडलँड स्पॉटवरती पडला तो एसटी रक्षकाच्या हातात. दुसरा अगदी बॅटच्या समोर आणि त्याला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त इनसाइड आउट. पहिला 4 आला. बॅटिंग टीम मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर करेल. राऊंड विकेट आले. आता लाईन चांगली आहे. हार्ड लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेत होता. त्यामुळे अंपासनं सांगितलं नॉट आउट. अगदी स्टिकलाच मिस करत होता बॉल. हाईट फॅक्ट लेग बिफोर विकेटसाठी चर्चेची गोष्ट होती. एक लेग बायच्या स्वरूपात धाव स्कोरकार्डवरती मागच्या 3 बॉलमध्ये आले धावा 5. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. राईट नंबर राऊंड विकेट. कमी गतीनं टाकला. फिंगर रोल करत अगदी मागच्या 3 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये हा स्लोवर वन होता. फसवायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. समोर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध थोडंसं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला चांगली बॉलिंग होतीये. पॉवर प्ले मध्ये थांबवून ठेवला बॅटरला. इथे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. शफल वाईट रूल आहे. त्यामुळे तुम्ही जर शफल झाला सेकंड वाईट लाईन ग्राह्य धरली जाईल. चांगला प्रयत्न होता. बॉलचा टप्पा पडल्यानंतर बाहेर काढत असताना जशा बॅटर शफल झाले. पॉवर प्ले मध्ये तुम्ही स्क्वेअर कट करू शकता. जिकडे गुडलँड स्पॉटला असतात तर त्यांना आउटसाइड द कॉरिडॉरमध्ये बॉलिंग होतीये. थोडंसं मिस्टेक करतो बॅटर्स. इथे हाफ ट्रॅकर फटका फर्स्टला. समोर फिल्डर उपस्थित आहे डीप लॉंग ऑनला. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर्स बॅक टू डग आउट. काही या स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्ही पोहोचलो बरोबर वेळेवरती. खरं तर पाहुणचार का असतो तो मापगावकरांकडनंच शिकावा. वन ऑफ द वर्ल्ड सटल मॅनेजमेंट का असतं ते आपल्याला आज या ठिकाणी मापगावकर दाखवतात. अजिंक्य गुंडळ यांच्यासोबत सकाळचा प्रवास आमचा अतिशय सुरळीत राहिला. ज्यावेळी अजिंक्य मी ग्राउंडवरती आलो ना खरं तर ट्रॉफीज पाहतच राहिलो. मला आधी हे टेन्शन आलेलं इतका आतमध्ये आपण जातोय कशी टुर्नामेंट असेल. ग्राउंड ऑनलाईन पाहिलं होतं बट ट्रॉफीज पाहिल्यानंतर इथलं मॅनेजमेंट पाहिल्यानंतर अगदी एक दिल खुश झाला. त्याला आपण म्हणूयात सगळं काही एकदम टॉप क्लास. श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव. त्या पुष्पा ट्रेंड सुरू आहे अगदी. आज हे सगळे देखील इतकंच म्हणतील. गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव नाव सुनकर फ्लॉवर समजा का ब्रँड बॉस. तिसरा दिवस अजून येणारे 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ये तो सिर्फ झांकी है. सेमीफाइनल फाइनल की कहानी और पूरी किताब खुलना अभी बाकी है. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा एकत्र राहा. श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव सोबत गावदेवी चषक 2025. पहिल्या षटकात पूर्णपणे दबदबा राहिला बॉलिंग टीमच्या नावाचा. काय षटक टाकलं पहिलं लाजवाब होतं. श्री दत्तगुरू नगर वायशे टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि क्षेत्ररक्षण मी का स्वीकारलं त्या मैदानावरती ही टीम सांगत असताना नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात. आजच्या दिवसातील मॅच नंबर फर्स्ट यानंतर अगदी आपल्याला पाहायला मल इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस लक्षात घ्या. गावदेवी रंजनपाडा आणि फुलाई देवी सासवणे
ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नाही होणार, प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन घोषित केलं जाईल. दोन्ही कॅप्टन लेट आलात, तर मॅच तुम्हाला 2 किंवा फक्त 3 षटकांची खेळायला मिळेल. चॉईस इज युअर्स. न्यू बॅटर केतन यॉर्कर. चांगला बॉल होता. अगदी खोलात टाकला होता आणि एक चांगल्या बॉल नंतर एक चांगली सुरुवात मैदानावरती गोलंदाज करतोय रमेश. फाईन लेग थर्ड मॅन इकडे पूर्णपणे स्टॉप. मग संधी या बॅटर्सच्या सोबत फिल्डर्सला अटॅकिंग फील्ड सेटअप करण्याची. बॅटशी लागली एक कडा आणि एक सिंगल डिक्लेअर झोनमध्ये मिळेल. तर म्हणाल कॅप्टन आज एखादा असा मला पाहायला मिळावा की ज्याच्यामध्ये गट्स असतील. तुम्ही फाईन लेग थर्ड मॅन पूर्णपणे खाली एक स्लीप ठेवू शकता. समोर एक स्लीप पॉईंट ठेवू शकता जिकडे बॅटर्सवरती प्रेशर क्रिएट होईल. पॉवर प्लेमध्ये देखील हे काम तुम्ही करू शकता. तुमच्याकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे. हा फुल टॉस ऑन साईडला टर्न केला बँग ऑन दी टार्गेट. अंपासला दिला पत्ता डी हेड शॉट. एक सिंगलला डबलमध्ये कंप्लीट केला असाल आणि धावफलक 2 ने पुढे जाल. अंपास सकाळचा नाश्ता करून आला नसेल तर इनिंग ब्रेक नंतर मागभावाला भेटा. होतं. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात. ती एक बाउन्सरनं विश्वविजेत्या एका खेळाडूला देखील आपलं जीवन गमवावं लागलं. आणि आजही जेव्हा शतक येतं ना, ती ब्राव्हिस सेठच्या बॅटमधनं प्रत्येक वेळी तो आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करताना आपण सातत्यानं पाहिला. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन. भावनांसोबत जोडलेला हा खेळ. फटका सुपर एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ दी मॉर्निंग. व्हॉट अ शॉट इज दॅट. इट्स क्लिअर अँड क्लीन बिग सिक्स. काय षटकार होता. क्लास, मास्टर क्लास. विश्वचषकात सेमीफायनलची मॅच हॅरिस रोप विरुद्ध विराट कोहलीला मारलेला ऑन द राईज. आणि या मैदानावरती कवच बाउंड्रीलाईनच्या बाहेर मारलेला इनसाइड आउट फलंदाज हितेश रितेश कदापि कोणी विसरणार नाही. तर आज अगदी जशी मॅच फिनिश होईल ना, रितेशच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलला तर या षटकार आणि चौकाराच्या रील्स तो टाकतोय. मी म्हणाल अलिबागमध्ये प्रत्येकजण म्हणेल टॉप आहे बॉस. त्या अनुषंगानं बॅटिंग मैदानावरती तो करतोय. एक षटकार एक चौकार. प्रेशर थोडंसं कमी झालंय. 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग टीम आता डोकं वरतू खेळू लागली आहे. नंदाई पाडा जाऊन पोहोचली या ठिकाणी धावफलकावर. आफ्टर फिनिश द सेकंड ओव्हर टीमची टोटल धावफलकावर 18 ऑन दी बोर्ड. या षटकात धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकात होते 5, या षटकात आले 13. अतिशय सुंदर स्कोरिंग आमच्यासोबत करतात ओमकार राऊत. ओमकार नावाचा पॅटर्नच वेगळा. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल धाव फलकावरती 18. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. जुनी 12 बॉल आणि इथनं कमीत कमी 15 ते 16 जरी आल्या, हे मैदान तुम्ही पाहता फायनल एक थर्ड मॅनला डिक्लेअर झोन. त्याच्यामुळे इकडे तुम्ही फाईट करू शकता. बॉल ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सहज क्लिअर होतोय. सकाळचं सत्र कणकेश्वर मंदिराच्या अगदी पायथ्याशी असणारे क्रीडांगण आणि हातामध्ये गरमागरम चहा. त्यापेक्षा दुसरी मजा अलिबागमध्ये आल्यानंतर काय. 2 षटकांचा खेळ संपला. 18 रन्स स्कोरकार्डवरती आहेत. जुनी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्री दत्तगुरु झीतनगर वायशेत टायमर ऑन. लक्षात घ्या पहिला बॉल पडला होता 2:36 मिनिटांनी आणि आतापर्यंत 10 मिनिटात तुम्ही 2 षटकं टाकलीत. पडलाय बाहेर निघालाय. कॅचचा कॉल. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व नसेल तर अंपास नॉट आउट घोषित करतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ग्रामीण भागातील खेळाडू आज करत खेळतात. ISPL सारखा एक मोठा फॉर्मॅट अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला. सगळ्यात छोटी गोष्ट ॲज अ कॅप्टन मी तुम्हाला सांगेल की नेहमी लक्षात ठेवा. यष्टी रक्षक बॉलर 38 सेकंडमधले फील्ड बॅटकटसाठी अपील करायचं आहे. मेन अंपासकडे करा. स्कोअर लेग अंपासकडे कराल कधीच तुम्हाला तिकडे विकेट मिळणार नाही आणि अंपासवरती इम्पॅक्ट देखील नाही पडणार. ओव्हर द विकेट
पाडमध्ये समोर मिड ऑन उभा झाली मिसफिल्ड, मागे बॉल चालला, डीप लॉंग ऑन बॅकअप करतील, सेकंडचा कॉल, थ्रो खराब, 2 धावा कंप्लीट झाल्यात. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. सन्माननीय विवेकजी जोशी साहेबांचं शुभागमन झालं. मापगाव ग्रुप ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यांचं करूयात आपण या गावदेवी चषकामध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तंटामुक्ती अध्यक्ष होणं सोपं काम नाही. गाव तिथे एक टॅगलाईन ऑलवेज असते, तंटा तर घंटा नाही. टीमची टोटल धावफलकावर 2 ने पुढे जातीये. 20-0 लॉस ऑफ 1. 20ला 1 बाद. एका बाजूला भरपूर चांगली बॅटिंग फलंदाजी करणारी टीम आणि त्यांच्यासाठी एक षटकार आणि चौकाराच्या मदतीनं नॉन बॅटर खेळतात. बॅटच्या समोर फटका मिस टायमिंग. स्क्वेअर लेगला बॉल डीप मध्ये सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका, डेंजर एंडला इकडे जबरदस्त धावतोय फलंदाज आणि अगदी सहजच 2 रन्स इकडे कंप्लीट झालेत. फलक 2 ने पुढे जाईल. 22 धावा. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता विजय. ऑफ ब्रेक सध्या बॉलिंग सुरू आहे. कधी खोलाट देखील टाकतात. पॅडमध्ये लॉंग ऑफला बाउंड्री क्लिअर सहजच होईल कारण फारशी दूर नाहीये. हवेचा प्रवाह देखील आहे. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर हलकासा ऑफ कट बीट करून जातो. गोलंदाजासाठी ते पुरेसं होतं. छोटा जो टर्न होता त्या टर्न सोबत बॅटरला बीट केला आणि खरं तर एनिवन बाउन्स ज्याला आपण म्हणतो ना, कधी या विकेटवरती बॉल थोडा खाली राहतोय. मागच्या बॉलवरती तेच चित्र तुम्ही पाहिलं. सिमेंटचा प्लॉट त्यामुळे चित्र अगदी तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळेल. भरपूर सुंदर विकेट आहे. हा फुल टॉस, फटका फर्स्टला, मिस टायमिंग इन फ्रंट ऑफ दी बॉल, अगदी समोर आणि त्याला लॉफ्ट करू शकले नाही आणि बरोबर डीप मध्ये फिल्डर उभा होता डाऊन दी बॉल, त्याने टिपला झेल. फलंदाज बाद, धक्का दुसरा. महाराष्ट्राच्या बाहेर जसं गोवा, महाराष्ट्रातील मराठी माणसांचा गोवा म्हणजे अलिबाग. त्याच अलिबागमधील मापगावमध्ये आपण आज आहोत, जिकडे आपण पाहताय गावदेवी चषक. जुनी 3ऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतात. प्रकाश एक अनुभवी फलंदाजच, सध्या गरज त्यांच्या बॅटमधनं रन्सची. टीम अडचणीत विजयनं रन स्टॉप केलेत. बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर जाईल का? टायमिंग झालंय. हो, लेजंड नेवर डाय, एज इज जस्ट नंबर हे सांगत असताना फलंदाज प्रकाशनं दाखवलं आकाश. बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमा पार. एक कडक षटकार. किल्ल्यांचा इतिहास जर गड किल्ल्यांचा पाहिला ना, की पुरंदराच्या तहानंतर फक्त आणि फक्त काही मोजकेच किल्ले स्वराज्यामध्ये शिल्लक होता. 3 षटकं संपली आहेत. धाव फलकावरती एक नजर टाकवात. 28 झालं आणि तदनंतर केलेलं छत्रपती शिवराजांनी पुनरागमन, संभाजीराजांनी केलेलं पुनरागमन, 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्याचा आजही धगधगता इतिहास सांगतात. बघ, जर तुम्ही अलिबाग करात तर कदाचित आपण एक गोष्ट आजही कुठे खंत वाटते किंवा कुठे त्या संघर्षाचा अभिमान देखील वाटतो. मुरुड जंजिरा आजही तसाच राहिला, अबाधित आणि एक ऐतिहासिक असं गडकोट. सह्याद्रीच्या दऱ्याखोरातील समुद्रामध्ये वसलेला मुरुड जंजिरा
या अलिबागकरांचा धगधगता इतिहास सातत्यानं सांगताना तुम्ही पाहिला. व्हॉट अ कॅच! अप्रतिम, अप्रतिम! असा हा झेल फिल्डर होते डीपमध्ये, ज्यांनी टिपली कॅच. नाव आत. वन मोर विकेट डाऊन. एक क्वालिटी कॅच. असंच काही झेल टिपला होता 1983 ला. म्हणून तर सकाळीच तुम्हाला आला म्हणालो की ओमकारचा पॅटर्नच वेगळा. ओमकारनं टिपली आहे कॅच. एका बाजूला आज स्कोरर आमच्यासोबत आहेत ओमकार. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 28. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे डेट ओव्हरमध्ये. बरोबर 14 मिनिटांमध्ये तुम्ही षटकं इकडे टाकली आहेत. अगदी आपण पाहिलं तर 3 मग 5 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला 4 आहेत. एक डीपमध्ये समोर आपण पाहता लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर कव्हर खाली आहे. बॉल तयार आहेत बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर 4 जब झाला. गोलंदाज नॉन स्ट्रायकर प्रकाश त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार मारला. कॉन्फिडंट लेवल त्यांचा हाय. हा फुल टॉस आउट ऑफ दी पार्क. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतं बॉल आणि हा येतोय गावदेवी मापगाव चषकातील एक ब्रँडेड षटकार षटकार षटकार. षटकार ॲड झाला. धावफलक 6 ने पुढे फ्लॅ होतं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. पटका मिस टायमिंग. प्रॉपरली कनेक्ट नाही झाला बट रिझल्ट चांगला. आउटफील्ड फास्ट स्वीपर कव्हरला. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बट तिकडे डिक्लेअर झोन. जो फ्लॅग आहे तर त्याच्या त्या बाजूला जर बॉल गेला तर डिक्लेअर झोन आहे. दोन फ्लॅग तिकडे आपण पाहता. अतिशय चांगली मॅनेजमेंट आहे गावदेवी चषकाची. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो दिस इज लास्ट अँड ऑफिशियल कॉल. इनिंग ब्रेकमध्ये ज्या टीमचा कॅप्टन नसेल प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन घोषित केलं जाईल आणि पुढची मॅच बॉल तयार. फुल टॉस होता. फायदा नाही उचलू शकले. बॉल येतो डीपमध्ये मड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. एक सिंगल मिळते. गावदेवी रंजनपाड आणि फुलाई देवी सासवणे दोन्ही टीमच्या कॅप्टनना त्वरित टॉससाठी रिपोर्ट करायचा. आणि ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन नसतील तर मॅच तुमची 3 षटकांची खेळली जाईल. या मॅचमधली जी विजेता टीम आहे ती सुपर 6 मध्ये टेबल टॉप करेल. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण ही छोटी मोठी लढाई नाही आहे. ही एका ट्रॉफीसाठी लढाई आहे. सन्मानाची लढाई आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेगला चालला. घोषांकित क्षेत्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. सिंगलना धाव फलक पुढे जाईल. 37 धावा 37. 37 धावा स्कोर कार्डवर. अंतिम षटकातील काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. टप्पा पडलाय. चाललाय बॉल निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शफल झाल्यानंतर तुम्ही बॉलला वेल लेफ्ट कराल. रिझल्ट तुमच्या समोर हाच डॉट बॉल मिळेल आणि सत्र संपल्या मैदानावरती. पहिलं 37 झालेत. 38 लक्ष या मैदानावरती पार करायचंय. या पाहूयात 38 धावा बनतील की थांबतील. तत्पूर्वी महत्वाचा टॉस. रांजणपाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. फुलाई देवीचे कॅप्टन जर तुम्ही आला नाहीत मॅचचा जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर रांजणपाड्याला टॉस विन घोषित केला जाईल.
सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. 38चं चेस. या पाहूयात या मॅचमध्ये कशा प्रकारे टार्गेट चेस केलं जाईल. टार्गेट परफेक्ट सेट झालं. जे ॲव्हरेज टोटल आहे मैदानावरती. गावदेवी मापगावचं क्रीडांगण आणि जर तुमच्याकडे 35 धावा मैदानावरती आहेत, एक चांगलं लक्ष. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. सुयश. अंपायरचं ग्रीन सिग्नल. टाइम आपण मॅच करू. जसा पहिला बॉल विकेटवरती टाकला जाईल. गेम ऑन. समोर एक लॉंग ऑफ. ऑन साईडला एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात. प्रकाश सज्जत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. फुलाई देवीचे कॅप्टन आलेले नाही आहेत, त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमला आता टॉस विन घोषित केलं जाईल. रूल्स आर रूल्स. रूल्स बदलने नहीं चाहिए सूर्या. पहिला बॉल क्लीन बोल्ड. सुयशाला पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड. दांडी गुल फलंदाज महबूब आणि त्याच्या सोबतीने आपण पाहता आले सलामीसाठी शिवम आणि शिवमची झाली आहे दांडी गुल. फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागला या मॅच मधला. पहिल्याच बॉल वरती पहिला. शिवम बॅक टू डग आउट. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहता विकेट देखील काढली आहे आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहता फर्स्ट विकेट डाऊन झाल्यानंतर न्यू बॅटर अगदी नंबर 3 वरतीच बॅटिंग ट्रॅकवरती आला. ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत इम्रान बुखारी सर आणि यश मापगावकर सर. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. या मॅच नंतर त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. याच विभागातील जे स्थानिक समालोचक आहेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा दोघांचं. बॅक टू क्रिकेट. सुयश ॲज अ फास्ट बॉलर जी बॉडी पर्सनॅलिटी फिटनेस तुमच्याकडे असायला हवं ते सुयशकडे. पहिल्याच बॉलवरती सुयशला यश मिळते. सुरुवात चांगली झाली आणि म्हटलं जातं ना बॉल बिगनिंग इज हाफ डन. एखाद्या कामाची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम फत्ते होतं असं म्हटलं जातं. इकडे ते केलंय सुयशनं. न्यू बॅटर सोनू. सुयश वर्सेस सोनू. यस वर्सेस यस. हा देखील चांगला बॉल आहे. मागचा परफेक्ट यॉर्कर. तर हा बॅट अँड पॅड मध्ये अगदी समोर टाकलेला फिंगर रोल करत लेग कटर. चांगली बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग करतोय सुयश. ऑनलाईनचे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. गावदेवी चषक मॅच नंबर 1 तुमच्या समोर. जी टीम जिंकेल क्वालिफाय. इथे फटका चांगला आहे. समोर आहे लॉंग ऑफ. त्याच्या नजरे समोरून चांगला बॉल स्टॉप झालाय तिकडे. पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तिकडे समोर मातीचा एक बांध त्याच्यावरती बॉल थांबलाय आणि आता फिल्डिंग टीम मैदानावरती म्हणेल कधी कधी मैदानामध्ये बांध पण पाहिजे म्हणजे रन्स वाचतील. जिकडे चौकार जाणार होता तिकडे मिळाल्या धावा एक सिंगल आणि एका सिंगलनं धाव फलक बॅटिंग टीमचं सुरू झालं. पुढच्या मॅचचा टॉस आता एका टीमला ठिकाणी विजयी घोषित करण्यात आला. आपला निर्णय तुम्ही लगेचच कळवायचा. अजून एक चांगला बॉल. कीपरकडनं मिस्टेक. कीपरकडनं मिस्टेक. या छोट्या छोट्या मुवमेंट तुम्ही नाही देऊ शकत बॅटिंग टीमला. जिकडे सुयश जीवाच्या आकांतानं बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे जर तुम्ही अशा प्रकारे मुवमेंट द्याल तर मुवमेंट शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही. इथनं डॉट बॉलमध्ये एक सिंगल आली आहे. एक स्लीप तैनात केली आहे सुयशनं. कॉन्फिडंट लेवल त्याचा हाय. स्वतःवरती त्याला विश्वास आहे. हे होतं ज्यावेळी एक चांगला बॉल तुम्ही यष्टीरक्षक म्हणून साथ नाही देणार ना गोलंदाजाला तो काहीतरी एक्सपेरिमेंट करायला ट्राय करेल आणि तिकडे मिस्टेक्स होतात. आपल्या बेसिकवरती सुयशला काम करावं लागेल. त्याच्याकडे यॉर्कर चांगला आहे. त्याच्याकडे लेग कटर चांगला आहे. अगदी तेच बॉल त्याला मैदानावरती टाकायचे आहेत कारण समोर फलंदाज सोनू तो देखील तितका चांगला आहे. मेहबूब आला तर स्ट्रायकरला अपील. अपील लेग बी फॉर विकेट साठी. समोर स्लीप तैनात. काय बॅकअप तिकडे स्लीपने दिलं. सुपर फिल्डिंग होती आणि नॉट आउट देण्याचं कारण इतकंच होतं. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ.
इकडे जर पिचिंग इन लाईन असतं तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. ज्यावेळी तुम्ही ओव्हर द विकेट बॉलिंग करता रायटी बॅटर्सच्या अगेन्स्ट, त्यावेळी पिच इम्पॅक्ट अगदी महत्त्वाचा असतो. इथे फटका फर्स्टला मिसटायमिंग आहे. बॉल हवेत कॅच होईल का नाही. बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतं. सिंगल कंप्लीट, सेकंड देखील झाली आहे पूर्ण आणि थ्रो जोपर्यंत येईल, खरं तर निघायला होतं तिसऱ्या रनसाठी, भरपूर लांब होते. यष्टीरक्षक थ्रो देखील दूर होता. अगदी थ्रोवरती देखील कॉल होणं ॲज अ बॅटर तुमच्यामधलं कॉर्डिनेशन तिकडे दाखवतं. तिकडे नाही जमलं दोन्ही फलंदाजाला, कारण पहिली विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाला आहे संघ. 38 चेस मैदानावरती सुरू आहे. बॅटिंग टीम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी टॉस जिंकल्यानंतर चेसवर पसंती ज्या टीमनं दिली ती म्हणजेच टीम श्री दत्तगुरू जीतनगर वायशेत. 38 लक्ष त्यांच्या समोर. पहिलं षटक राहिलं सुयशच्या नावावरती. काय बॉलिंग केली या मॅचमध्ये गोलंदाजी करताना सुयशनं. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि फक्त 5 धावा. टीट फॉर टॅट. मोठा होत चालला बॅटिंग टीमसाठी आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्य छान थोडं लहान, रडतोस का वेडा लढण्यात शान. काटातही फुलांची झुलती कमान, उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान. जगणं निरर्थक म्हणतो ना तो इकडे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. म्हणून या दुनियेत ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. दुनिया झुकती है जनाब, सिर्फ झुकाने वाला चाहिए. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 33 धावेची गरज. 18 बॉल 33 रन्स रिक्वायर्ड. बॅटिंग टीम चेस करतीये श्री दत्तगुरू जीतनगर वायशेत. हु विल वन द मॅच? I don't know have any answers, but I say very surely match is very high voltage. A close encounter. बॅटची लागली आहे कडा, आता स्लीप नाहीये. आता स्लीप नाहीये. पहिल्या षटकात होतं जिकडे सुयश बॉलिंग करत होता. मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय थर्ड मॅन फायनल लेगचे 3 फिल्डर्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात या मैदानावरती, कारण फुल ग्राउंड नाही आहे. तुम्ही एक स्लीप पॉईंट त्यांना ठेवू शकता. कोणताही कॅप्टन ते धाडस का घेत नाही हा प्रश्न आताही मला पडतोय. विकेट्स काढाल, मॅच जिंकाल, रन स्टॉप कराल, मोमेंट मिळेल. सातत्यानं हे सगळं चित्र बदलताना या मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिलं. मला एक क्वेश्चन या मॅचमध्ये आत्ताही पडतोय की तुम्हाला सुरुवात चांगली मिळाली, एक्स्ट्रा रनची सुरुवात जर अशा प्रकारे गोलंदाजानं केली तर मुवमेंट शिफ्ट होईल. लगातार 2 एक्स्ट्रा झालेत. आता फटका फर्स्टला डाऊन दी बॉल फील्ड. स्वतः यष्टीरक्षक बिहाइंड द विकेट. टिपलाय झेल, संपलाय खेळ. धक्का लागलाय मैदानावरती दुसरा. टीम झालाय बदलाव. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं लगातार वाईट बॉल्स काहीशे 2 आले आणि त्यानंतर विकेट. कमबॅक स्टोरी ऑलवेज माणसाची आयुष्यातली असो, प्रेमातली असो, जीवनाच्या संघर्षातली असो, शालेय जीवनातली असो किंवा वर्क लाईफमधली असो, नेहमीच पॉझिटिव्ह ॲप्रोच सोबत राहिली पाहिजे. आयुष्यात पाहण्याचा दृष्टिकोन फक्त चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर नावं ठेवतच राहतील. ठेवलेल्या नावाचा फक्त तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. 1 मिनिट बस, मॅच थांबवायची आहे. मागे जे पडद्याच्या बाजूला फिल्डर्स आहेत की ते वायशेटचे प्लेयर्स आहेत? तुम्हाला प्लेयर्स डगआउटमध्येच थांबायचं आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे मित्रांनो. आणि जर इन टीम तुम्ही असाल तर लगेचच हे षटक फिनिश होण्याआत तुम्हाला पोचायचं आहे. तुझं असं आहे मित्र की मॅच चालू आहे आणि तू बाजूला मस्त खुर्ची घेऊन मैदानावरती आनंद लुटतोय. प्लेयर्स डगआउट. काही हरकत नाही आहे. बेल्स पडली अंपास, थोडंसं लक्ष द्या.
आणि जर बॉल डिलिव्हर होताना बल्स पडत असेल तर अंपायर्स त्याची योग्य काळजी घ्या. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर एक मोठा फटका पाहिजे. मोठा फटका पाहिजे, बट व्हाईट बॉलच्या स्वरूपानं सध्या मदत बॅटिंग टीमला होतीये. अर्थातच दत्तगुरु जीत नगर वायशेतला होतीये आणि वायशेतसाठी एक मुवमेंट शिफ्ट करणारा फटका पाहिजे. तो कुणाच्या बॅटमध्ये अजूनही सलामीला आलेला फलंदाज मोहम्मद मैदानावरती उभा. सध्या सुमित स्ट्रायकर एंडला आडव्या बॅटने केल्या पूल फटका फर्स्टला वॉर्ड कॅच. एक अतिशय चांगला झेल डीप मिड विकेटला टिपलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅचला कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच जशी मैदानावरती सुरू होईल कोणताही एक्स्ट्राचा वेळ न घेता आपल्याला लगेचच मैदानावरती आपला निर्णय कळवायचा आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी रांजणपाडाला टॉस आपण विन दिलाय. फुलाई देवी ससवण्याचे कॅप्टन उपस्थित नव्हते त्यामुळे तर रांजणपाडा आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. रांजणपाडाचे कॅप्टन तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? प्लेइंग लिस्ट ते सबमिट करतात. बॉल तयार, राईट आर्म राऊंड विकेट, साईड आर्म बॉल टाकले जातात. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे डीप मध्ये. एक सिंगलचा प्रयत्न, वॉट थ्रो अँड वॉट कलेक्शन आणि रिझल्ट तुमच्या समोर. मॅचची गोल्डन विकेट. मोहम्मद बॅक टू डग आउट आणि रन आउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झालेत आणि या सामन्यातील सर्वाधिक मोठी गोल्डन विकेट कॅरी करत असताना स्वरूपात टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. नंदाई देवी, नंदाई पाडा. ART प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका. जीवनाच्या संगीतावरती अगदी जसं सूर ताल एकत्र वाजले तर आयुष्य जगायला मजा येते ना, तसं क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट सोबत संगीत जर अगदी टायमिंग वरती आलं ना, त्या ऐकायची मजा देखील काही वेगळीच असतं. अजून एक विकेट या मॅच मध्ये या ठिकाणी गेली आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, टप्पा पडलाय, चाललाय बॉल. अगदी आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अजून एक व्हाईट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विकेट, एका मागोमाग एक एक फलंदाज मैदानावरती बाद होतोय. सातत्यानं आपण पाहता मैदानावरती विकेट्स इकडे जात असताना फलंदाज अगदी एकही मैदानावरती थांबायला तयार नाहीये. रन झाले स्कोर कार्डवरती 9, अजूनही बनवायच्यात 29. अजून 29चं चेस करायचं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, अद्दा देखील वाईट बॉल. हे षटक समता संपायचं नाव घेत नाहीये. कधी विकेट्स येत आहेत, कधी मैदानावरती आपण पाहताय
व्हाईट बॉलचा प्रवास आहे ना, तो मात्र संपायचं नाव घेत नाहीये. बॉल तयार राउंड विकेट. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचं होतं. बॅकलिफ्ट थोडीशी उशीर आली, त्यामुळे प्रॉपरली कनेक्शन नाही झालं. एक सिंगल अजून ॲड होती आणि पूर्णपणे सामना सध्या आहे ना, फिल्डिंग टीमच्या बाजूने एक स्ट्रॉंग झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल ॲड झाली आहे. षटकं संपली आहेत मैदानावरती. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते लॉस ऑफ 4 11 आणि अजूनही समीकरण बाकी आहे. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू 27 धावा. इथनं विजयाचा एखादा शिल्पकार पाहायला मिळेल का? बारा बॉल 27ची गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. अपकमिंग यंग टॅलेंट ओव्हर द विकेट. पहिला बॉल गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर आत येतोय. बीट होतं फलंदाज. दबाव वाढत चाललाय. यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दडपणाखाली खेळाल तर तुमचं नॅचरल नैसर्गिक खेळ तुम्ही दाखवू शकत नाही आहात. त्यामुळे इथनं हारताय जिंकताय, यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही लढताय कसं मैदानावरती त्याची केली जात आहे. इथे फटका फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळत. तिकडे डिक्लेअर झोन देखील आहे. बॉल कुठे ट्रॅव्हल एक्झॅक्टली ते पाहायचं. सिंगल झाली आहे. कंप्लीट सेकंड देखील होईल पूर्ण. आयुष्यामध्ये अगदी कठीण परिस्थितीमध्ये रिक्स घ्यायला शिका. इकडे ती घेतली जरूर, बट रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज या मैदानावरती होत आहेत. बाद एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू जिकडे चर्चा आपण सुरू करत होतो. वरती आले, त्याने मारलेला एक कडक सिक्स. त्यानंतर मुमेंट शिफ्ट झाला आणि एक चांगलं टार्गेट सेट झालं. नंदाई पाडा या टीमकडे नंदाई देवीच्या आशीर्वादानं हा संघ मैदानावरती खेळतोय. जशी मॅच फिनिश होईल पुढचा सामना लगेचच तुम्हाला इकडे सुरू करायचा. बॉल तयार आहे. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर जाईल का? फिल्डर आहेत. वॉड कॅच. अजून एक सुंदर शेल. प्रॉपर अगदी कंप्लीट एक पॅकअप बॉक्स. फिल्डिंग टीम गोलंदाज मेहनत करतात, फील्ड असताना साथ देत आहेत आणि म्हणून तर म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्यामध्ये एकतेचं बळ इतकं मोठं की जिकडे एक काठी एका हाताने जिकडे सहज तुटते तिकडे 4 ते 5 एकत्र आल्यानंतर घाम फुटतो आणि 11 खेळाडू एकत्रित मैदानावरती मेहनत करतात. म्हणून तर सध्या घाम फुटला मैदानावरती आणि ती चेस करत असताना टीम नांदाई पाडाला फलंदाज बाद. बच के तू राहा ना, तुझ पे नजर हा, जी हा तुझ पे नजर हा. प्रत्येक जण इकडे ट्रॉफीसाठी खेळतोय आणि या चमचमत्या ट्रॉफीसाठी सुरू असणारी लढाई. सुपर सिक्स मध्ये टीम इंटर कोण होणार? श्री दत्तगुरु जीतनगर वायशेत फक्त मैदानावरती आपण पाहताय. इतकं सांगतीये की आता लढाई नव्यानं सुरू करावी लागेल. कारण नांदाई देवीनं 38 जे टार्गेट उभारलंय ते महागडं वाटू लागलंय. हारला जिंकलात हा जीवनाच्या पटलावरचा भाग आहे. आयुष्यात संकट आहे ना, पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचा आर्टिस्ट सध्या पाहिजे टीम वायशेतला.
एकही बॅटर मैदानावरती आतापर्यंत षटकार लगावू शकलेला नाहीये. फक्त सिंगल डबल आणि 24 बॉल 38 चेस करताना जर डॉट खेळाल, 6 विकेट्स गमवाल, तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. स्विच हिटचा फटका चांगला सजवलाय. ऑन साईडला टर्न केला बॉल. अगदी चालला आता डीपमध्ये. फिल्डर पोहोचलेत आणि 2 धावा इकडे मिळतील. चांगला प्रयत्न होता. चांगलं शॉट सिलेक्शन होतं. बट 2 रन्सनं फरक पडत नाहीये. तो म्हणजेच नंदाई देवी नंदाई पाडा टीमला 38 लक्ष. सुरुवात केली सुयशनं. पहिली मोठी विकेट त्याच्या खात्यात. अगदी त्यानंतर मोहम्मदचं रनआउट होणं हे पचलेलं नाही आतापर्यंत बॅटिंग टीमला चेस करताना टीम वायशेतला. अडचणीत ही टीम. जुनी समीकरण या मॅच मधलं आपण पाहिलं तर बॉल शिल्लक या षटकातील अंतिम 1 आणि धावा स्कोर कार्ड वरती झालेत 15, 23, 7 बॉल मध्ये बनवायच्यात. फटका हा देखील मिस टायमिंग बॉल हवा तर नोमॅन्स लँड मध्ये पडेल. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित. 2 रन्सचा कॉल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल आणि 21 धावेची गरज आहे. टीमलीच दिली मित्रा डिसिजन. फिल्डिंग घेतली. तर प्रतिस्पर्धी टीम बॅटिंगसाठी तुम्ही सज्ज राहायचं. टॉस विनरसाठी एक प्लस डगआउट आहे. एक लुझरसाठी प्लस डगआउट आहे. त्यामुळे लुझर टीम तिकडे बसून तुम्हाला बॅटिंग करायची. लुझर म्हणजे टॉस लुझर. मॅच तुम्हाला जिंकायची आहे. चांगलं खेळायचं. एक चांगला संघर्ष मैदानावरती तुम्हाला करायचा आहे. आशा अपेक्षा स्वप्न घेऊन जे मैदानावरती तुम्ही आज आलात त्या स्वप्नांचा पाठलाग करताना स्वतःला इतकंच सांगा, ड्रीम बिग, वर्क हार्ड. आणि आयुष्यात स्वप्न मोठी असतील, अडचणी मोठ्या असतील तर तुमच्या अडचणींना देखील सांगा, अपना सपना कभी हालातों के सामने नहीं झुकता. मेक इट लार्ज बेबी, मेक इट लार्ज. 6 बॉल 21 ची गरज आहे. 6 चेंडू 21. दोन्ही टीमच्या अगदी टीम लिस्ट इकडे सज्ज झालेत. एका बाजूला फुलाई देवी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. 6-21 ची गरज आहे. 3 मोठे फटके कमीत कमी पाहिजेत. शेतातील क्रीडांगण आहे, तरी देखील तुम्ही पाहू शकाल आउटफिट इतकी सुंदर आहे. भरपूर चांगलं काम आयोजन समितीनं खरं तर या क्रीडा नगरीसाठी केलं. काही ठिकाणी तुम्ही पाहता हलकंसं गवत देखील तुम्हाला पाहायला मिळतं. हिरवळ थोडीशी जाणवतीये. आणि अशा मैदानावरती क्रिकेट खेळायची मजा काही वेगळी असते. खरं तर थोडेसे अडथळे देखील जरूर आहेत. बट एकच प्रार्थना करू कणकेश्वराचरणी पुढच्या वर्षी कदाचित आम्हाला बोलवलं आणि आम्ही आलो तर एक चांगलं मैदान पाहायला मिळावं आणि तुमचं जे स्वप्न आहे मित्रांनो ते सत्यामध्ये साकार व्हावं. आमच्याकडनं काही सातबार लागला आम्ही देखील नक्की सपोर्ट करू. गावदेवी चषक मापगाव तुम्ही पाहता. चांगला बॉल. आता मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे कारण येणारे आता 4 बॉल शिल्लक आहेत ना. 4 मध्ये 3 षटकार तुम्हाला मारायचे. 6 विकेट गेल्यानंतर टॅलेंटस विकेटवरती बॅटिंग करतात. डिफिकल्ट आहे बट क्रिकेट आहे ना अनप्रेडिक्टेबल गेम आहे. जिकडे कधीही भाकीत करता येत नाही, भविष्यवाणी करता येत नाही. मॅचचा अंतिम बॉल अंतिम रन बनत नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं नेहमीच कठीण राहिलं. हाफ ट्रॅकर होता. मोठी संधी होती. नाही जमलं. शॉर्ट कव्हर डाऊन दी बॉल. अजून एक विकेट जातीये आणि नंदाई देवी नंदाई पाडा आता ट्रॉफीकडे अगदी पाहू शकतीये की इथनं एक तर जाणार आहे नंदाई देवीच्या चरणी. कारण आज या टीमनं क्रिकेट सुपर दाखवलंय. काल ही टीम मैदानावरती खेळली. अप्रतिम क्रिकेट दाखवलं. कालचा एक सामना अगदी जो संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार झाला आणि त्यामुळे उशिरा अगदी आपल्याकडे वेळ नसल्यामुळे पेंडिंग राहिला. आज तसं नाहीये. आज प्रॉपर क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळायचं. पहिली इनिंग 19 मिनिटांमध्ये फिनिश झाली. आतापर्यंत 18 मिनिटं सेकंड इनिंगसाठी तुम्ही वापरले. 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही या ठिकाणी येतील शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज विजय. चांगली गोलंदाजी खरं तर त्यांनी या षटकात केली होती. ओव्हर नंबर 2 मध्ये जिकडे 4 वाईट बॉल आले ना तिकडे एखादा बिगिट यायला हवा होता. म्हणजे जवळजवळ 14-15 पर्यंत तुम्ही तिकडे पोहोचला असता. मॅचचं चित्र काहीसं वेगळं असतं. अजून एक यश मिळतं गोलंदाजाला. अजून एक विकेट मैदानावरती जातीये. फलंदाज बाद.
आली आहे. नांदाई पाडा स्वागत आहे तुमचं. आई गावदेवी मापगाव चषक अलिबाग जिल्ह्यातील एक अगदी रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील मानाची सन्मानाची स्पर्धा गावदेवी चषक आणि पहिली अशी टीम आहे जी आजच्या दिवसात एका ट्रॉफीची हकदार आणि आय थिंक फर्स्ट डेला BCC